नमस्कार. आज आपण गणित विषयातील संख्यांवरील क्रिया या कौशल्यातील 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून शिक्षणशास्त्र पद्धतीने वजाबाकी कशी करावी हे पाहणार आहोत. तर प्रथम ही शिक्षणशास्त्र पद्धती म्हणजे काय हे आपण थोडक्यात जाणून घेऊ. गणित विषय शिकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती, धोरणे आणि सिद्धांताचा अभ्यास म्हणजेच गणित शिकवण्याची शिक्षणशास्त्र पद्धती होय. या पद्धतीत गणिताचे ज्ञान प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि गणिताच्या अभ्यासाला अधिक सोपे व अर्थपूर्ण बनवण्यासाठी गणितीय 6 भाषांचा वापर केला जातो. त्या भाषा म्हणजेच बोटांची भाषा, वस्तूंची भाषा, कृतींची भाषा, चित्रभाषा, ध्वनींची भाषा आणि अंकांची भाषा. आता शिक्षणशास्त्र पद्धतीचे महत्त्व अगदी सोप्या पद्धतीत सांगायचे झाले तर या पद्धतीने अध्ययन करताना मुलांना अगदी सोपे आणि मनोरंजक वाटते. अमूर्त संकल्पनांची अचूक समज होते. आता 0 ते 20 अंकांची वजाबाकी आपण मुलांना जेव्हा शिकवणार आहोत तेव्हा मुलांमध्ये पूर्वज्ञान काय असणे अपेक्षित आहे, तर मुलांना 0 ते 20 अंक उलटसुलट क्रमाने म्हणता येतात. मुलं क्रमाने अंक म्हणतात पण उलट क्रमाने म्हणण्याचाही पुरेपूर सराव घ्यायचा आहे. त्याचबरोबर पूर्वज्ञानात वस्तूंची, चित्रांची एकास एक संगती मुलांना लावता असेही गृहीत धरले आहे. तसेच मुलांना 0 ते 20 अंकांच्या कहाण्या बनवता येतात असेही पूर्वज्ञानात गृहीत धरले आहे. मुलांचे पूर्वज्ञान जागृत केल्यानंतर जेव्हा आपण प्रत्यक्ष वजाबाकी शिकवणार आहोत तेव्हा डायरेक्ट अंक घेऊन त्यांची वजाबाकी शिकवायची नाही. तर वजाबाकी संबोध मुलांमध्ये दृढ होण्यासाठी सर्वप्रथम 0 ते 20 अंकांसाठी आपण बोटांची भाषा वापरणार आहोत. आता बोटांच्या भाषेमध्ये जेव्हा आपण वजाबाकी घेणार आहोत 0 ते 20 अंकांच्या बाबतीत तर सुरुवातीला मी 10च बोटांचा वापर करून दाखवत आहे. पण इथे आता 20 पर्यंत जेव्हा आपण वजाबाकी घेणार आहोत तेव्हा आपण मुलांना मित्रांच्या मदतीने सुद्धा त्यांच्या बोटांचा वापर करून वजाबाकी इथे शिकवायची आहे. समजा मी इथे 8 बोटे उघडली आहेत, त्यातील मी 3 बोटे मिटवली आहेत, तर किती बोटे राहिलीत? यावेळी मुलांकडून 1 2 3 4 5 असे न मोजून घेता डायरेक्ट 5 असे उत्तर येणे अपेक्षित आहे. अशा प्रकारे बोटांच्या भाषेत वजाबाकीचा पुरेसा सराव घ्यायचा आहे. त्यानंतर वस्तूंच्या भाषेकडे जायचे आहे. या भाषेचा वापर करताना मुलांना आपल्या गणित पेटीतील ठोकळे, जोडो ब्लॉक्स, बीड्स, बाहुल्या अशा विविध वस्तूंची आपण उपलब्धता करून द्यायची आहे आणि त्यानंतर वजाबाकी घ्यायची आहे. समजा माझ्याकडे ते मी इथे एक उदाहरण घेते. टेबलवरती मी हे 12 बटन्स घेतलेले आहेत आणि त्यातील मी 8 बटन्स कमी केलेले आहेत. तर टेबलवर किती बटन्स शिल्लक राहणार आहेत? तर मुलांकडून अशीच कृती करून घ्यायची आहेत. बटन्स लावून घेतलेले आहेत आणि त्यानंतर 8 बटन्स कमी केलेले आहेत, तर 4 असं उत्तर मुलांकडून येणं अपेक्षित आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करून वजाबाकीच्या विविध उदाहरणांचा सराव घ्यायचा आहे. आता वस्तू बाजूला ठेवून आपण कृतींच्या भाषेकडे वळणार आहोत. कृतींच्या भाषेत वजाबाकी घेताना मुलांना लक्षपूर्वक ऐकण्यास आणि आपण केलेली कृती नीट पाहण्यास सांगावी. इथे आता मी उजव्या हाताने काही चुटक्या वाजवते आणि आता डाव्या हाताने काही चुटक्या वाजवते. त्या मुलांनी ऐकले आहेत आणि आता त्यांनी पहिल्या वेळी मी किती चुटक्या कमी वाजवल्या याचे उत्तर द्यायचं आहे. मग मुले उत्तर देतील की पहिल्या वेळी 6, दुसऱ्या वेळी 9 चुटक्या म्हणजेच 3 चुटक्या कमी वाजवल्या आहेत. अशा प्रकारे टाळ्या, उड्या अशा विविध कृतींचा वापर करून भरपूर सराव घ्यायचा आहे. यावेळी मात्र आपण फळ्यावर चित्र काढून मग त्यावर काट मारून किंवा काही चित्र रंगवून किती चित्र उरली किंवा किती चित्र रंगवायची बाकी आहेत हे विचारून वजाबाकीचा संबोध स्पष्ट करायचा आहे. इथे आता आपण पाहूया. इथे काही चित्र आहेत, 12 चित्र आहेत आणि आपण मुलांना विचारायचं आहे. अशा चित्रांचाही आपण मुलांना चित्रही उपलब्ध करून देऊ शकतो. 12 चित्र होती, त्यामधील 4 चित्रांवर मी काट मारलेली आहे. किती चित्र उरली? तर 8 चित्र उरली असं मुलांनी एका दृष्टिक्षेपात सांगणं येथे अपेक्षित आहे. अशा प्रकारे विविध चित्रांचा सराव घेऊन आपल्याला वजाबाकीचा संबोध स्पष्ट करायचा आहे.
आता आपण ध्वनींच्या भाषेमध्ये जेव्हा वजाबाकीचा सराव घेणार आहोत तेव्हा प्रत्यक्ष चिन्हासाठी ध्वनीचा उपयोग करणार आहोत. जसं की आपण बोटांच्या भाषेमध्ये उदाहरण घेतलं होतं की मी 8 बोटं उघडली आहेत, त्यातली 3 बोटं मी मिटवली आहेत. तर या ठिकाणी 8 वजा 3 बरोबर 5 असं येथे येणे अपेक्षित आहे. म्हणजेच वजा आणि बरोबर या चिन्हांच्या ध्वनीचा वापर या भाषेमध्ये करायचा आहे. त्यानंतर कृतींच्या भाषेमध्ये चुटक्यांचे उदाहरण घेतले होते. तिथेही उजव्या हाताने 7 चुटक्या वाजवल्या, डाव्या हाताने समजा 11 चुटक्या वाजवल्या, तर उजव्या हाताने किती चुटक्या कमी वाजवल्या, तर इथे सुद्धा डाव्या हाताने जास्त चुटक्या वाजवल्या आहेत, म्हणून 11 वजा 7 बरोबर 4 चुटक्या उजव्या हाताने कमी वाजवल्या आहेत. याप्रमाणे सराव घ्यायचा आहे. आता अंकांच्या भाषेमध्ये जेव्हा आपण वजाबाकी मुलांकडून घेणार आहोत तेव्हा आपल्याला वरील 4 भाषांच्या माध्यमातून मुलांना अंकांच्या भाषेमध्ये व्यक्त करण्याचा सराव घ्यायचा आहे. इथे मी वस्तूंच्या भाषेमध्ये दाखवते. इथे मी 16 बटन्स ठेवलेले आहेत आणि त्यावेळीच मुलांच्या नजरेसमोर 16 हा अंक ठेवलेला आहे. आता मला 16 मधून 4 वजा करायचे आहेत, म्हणून त्यावेळीच कमी करायचे आहेत, म्हणून वजाचं चिन्ह हे मुलांच्या नजरेसमोर द्यायचं आहे. आणि हे मी 4 कमी केले, 4 कमी केले, त्यासाठी मी 4 हा अंकसुद्धा मुलांच्या समोर ठेवलेला आहे. आणि शिल्लक किती राहिले म्हणजेच बरोबर 12 राहिलेले आहेत, त्या 12साठी हे 12 हा अंक ठेवलेला आहे. अशा प्रकारे इतर भाषांमधून सुद्धा मुलांना अंकाच्या भाषेकडे व्यक्त करता येणं गरजेचं आहे. गणिती भाषेवर प्रभुत्व येण्यासाठी एका गणितीय भाषेत व्यक्त केलेली संख्या विद्यार्थ्याला दुसऱ्या गणितीय भाषेत दाखवता आली पाहिजे, म्हणजेच त्यांना संबोध स्पष्ट झाला आहे असे समजते. जसे की यामध्ये सरावासाठी आपण असा एक खेळही घेऊ शकतो की एक गट एका भाषेत व्यक्त होईल आणि इतर गट तेच गणित विविध भाषेमधून दाखवतील. जसे की इथे बघा, वस्तूंच्या भाषेमध्ये मी मांडलेलं आहे 12 बटन्स वजा मी 4 केलेले आहेत. तेच इथे चित्रांच्या भाषेमध्ये दाखवलेलं आहे. 12 चित्र आहेत, त्यामधून 4 चित्र वजा केली आहेत आणि तेच अंकांमध्ये व्यक्त झालेलं आहे. वरील गणितीय भाषांमध्ये पुरेसा सराव झाल्यानंतर मगच केवळ अंक भाषेचा वापर करायचा आहे. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, आपण अध्यापन करत असताना विविध अध्यापन पद्धतींचा वापर करत असतो. आज आपण अशाच या अध्यापन पद्धतीमधील एक नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धत अभ्यासणार आहोत की जी मुलांना तर खूप आवडतेच, पण त्याचबरोबर शिक्षकांना सुद्धा खूप आवडीची वाटते. आणि ही अध्यापन पद्धती म्हणजेच क्रीडन अध्यापन पद्धत होय. यालाच आपण सर्वजण प्लेवे मेथड असं देखील म्हणत असतो. तर आज आपण या क्रीडन अध्यापन पद्धतीचा वापर करून अध्ययन स्तर 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकी मूर्त साधनांचा किंवा वस्तूंचा वापर करून अभ्यासणार आहोत. आता मूर्त साधने म्हणजेच काय की जी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना हाताळता येतील किंवा जी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना वापरता येतील अशा साधनांचा वापर म्हणजेच मूर्त साधने. क्रीडन अध्यापन पद्धतीद्वारे विद्यार्थी शिकत असताना खेळांचा, वस्तूंचा आणि कृतीयुक्त साधनांचा वापर केल्याने एखादी संकल्पना मुलांच्या मनामध्ये रुजवताना गणितासारखा विषय जो काही मुलांना खूप अवघड वाटत असतो तो सुद्धा या क्रीडन अध्यापन पद्धतीद्वारे सहजपणे समजायला लागतो. चला तर मुलांनो, या बाळा तू इथे थांब, तू इथे थांब. आज आपण क्रीडन पद्धतीचा वापर करून वजाबाकी संकल्पना कशी अभ्यासायची ते पाहणार आहोत. चला तर मुलांनो, आपण सुरू करूया ना. आपण खेळाच्या माध्यमातून गणित कसे शिकायचं, खेळाच्या माध्यमातून वजाबाकीची गणिताची क्रिया कशी शिकायची हे आपण अभ्यासणार आहोत. चालू करूया ना मग. हा ठीक आहे. बघा राजू, हे काय आहेत रे बाळा? मणी. हे किती मणी आहेत मोज पाहू तू? 9, 10. शाबाश. हे किती मणी आहेत? 10 मणी आहेत. खूप छान. हा, तू खूप छान मोजलेस. आता एक बघा, आता तू डोळे बंद कर तुझे. हा सोना, आता यातील काही मणी तू लपव तुझ्या हातामध्ये. हा लपवलेस. हा आता राजू तू डोळे उघड. आता ते किती मणी आहेत मोज पाहू? 1, 2, 3, 4, 5, 6,
7 वा शाबाश, किती मणी आहेत ते? 7 मणी आहेत. मग आता तू अगोदर मोजलेस त्यावेळी किती मणी होते बाळा? 10 10 मणी होते. आता किती मणी आहेत तिथे? 7 7. म्हणजे आता थोडासा विचार कर बघू, सोनाने किती मणी लपवले असतील हातामध्ये? 3 3. बघा बरोबर आहे ना तुझं? बघूया आता सोना तुझ्या हातामध्ये किती मणी आहेत बघ बाळा. 1 2 3 शाबास, म्हणजे तू सांगितलेलं उत्तर बरोबर आहे. मग तू कसं केलंस हे, की एकूण तुझे किती मणी होते? 10. त्यातले किती शिल्लक राहिले? 7. म्हणजे सोनाने लपवलेले मणी किती होते तुझे? 3. बरोबर ना? म्हणजे आपण अशा पद्धतीनं लपवणे म्हणजे सुद्धा वजाबाकी करणे ही संकल्पना जी आपली आहे ती आपण चांगल्या पद्धतीनं शिकू शकतो. असे बरेच वेगवेगळे लपवण्याचे खेळ तुम्ही शाळेमध्ये घेऊन मित्रांच्या सोबत किंवा मैत्रिणींच्या सोबत हा खेळ खेळू शकता. मग तुम्हाला वजाबाकी अजूनही चांगल्या पद्धतीनं समजेल. चला तर मुलांनो, आपण आणखी एक खेळ वजाबाकीचा पाहूया का रे? हो सर ओके, छान. हा बघा, आता हे माझ्या हातामध्ये काय आहेत बाळांनो? कप. याला आपण कप म्हणतो. आता मी इथे कप ठेवतो. हा हा आता मोज पाहू, हे कप किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 अरे वा, छान. किती कप आहेत? 8 कप आहेत. आता ह्या कपांच्या मध्ये काही कपांच्या मध्ये मी या गोळ्या ठेवणार आहेत. हा ते किती कप गोळे ठेवलेत ते राजू तू ओळखायचेस. हा आणि ते कप बरोबर बाजूला करायचेस. बघा, मी काही कपांच्या मध्ये ठेवतो गोळे. हा आता मी काही कपांच्या मध्ये गोळ्या ठेवलेत. आता गोळ्या ठेवलेले कप आहेत ते तू बाजूला कर पाहू. मोजत मोजत करायचं. 1 2 3 3. तू किती कप बाजूला केलेस? 3 कप बाजूला केलेस. आता सोना किती कप शिल्लक राहिले मोज पाहू तू. 1 2 3 4 5 वा, छान. किती कप शिल्लक राहिले? 5. मग आता आपले पहिले कप किती होते आपण घेतलेले? 8 8. आता त्यातले आपण बाजूला किती केले? 3. म्हणजे शिल्लक किती राहिले? 5. म्हणजे 8 मधून आपण 3 वजा केले, म्हणजे कप किती शिल्लक राहिले? 5. म्हणजे आपण वजा करणे किंवा शिल्लक राहणे म्हणजे सुद्धा आपण वजाबाकी म्हणतो. आता आणखी एक मजेशीर खेळ पाहूया ना आपण? हा, छान. आता काय करायचं, तुझ्या समोर एक गोल आहे आणि तुझ्या समोर एक गोल आहे आणि काही वेळ देणार. मी तुम्हाला मात्र एक 30 सेकंदाचा वेळ देईन. त्या 30 सेकंदाच्या वेळामध्ये की कोण सर्वात जास्त तुमच्या गोलामध्ये टिकली लावतं ते आपल्याला पाहायचं आहे. चालेल ना? तयार ना तुम्ही दोघेही? हा बघा, आता तुमची वेळ सुरू होते. आता चला लावा पाहू, पटपट पटपट. बघ सोना, राजूने टिकल्या गोलामध्ये लावलेल्या आहेत का? नाही सर हा, मग काय केलेलं आहे त्याने? त्याने एक टिकली बाहेर लावली आहे. अरे वा, म्हणजे राजू बघ, तुझी एक टिकली आम्ही धरणार नाही. आता तू किती टिकल्या लावल्यास मोज पाहू राजू. 9 वा शाबाश, आता 9 टिकल्या लावल्यास ना. आता हे तुझ्या समोर अंक कार्ड ठेवलेत, त्यातला 9 अंक कुठं आहे बघ आणि तो या चौकोनामध्ये चिटकव तुझा. वा, बरोबर आहे ना सोना? बरोबर चिटकवला ना त्याने? हा आता राजू तू सांग बाळा, सोनाने किती टिकल्या चिटकवलेल्या आहेत? 5 5. आता मग किती तो अंक त्या कार्डांच्या मधून शोध आणि तिथे लाव बघू पाहू. वा शाबाश. आता राजूने किती टिकल्या लावल्या? 9. सोनाने किती टिकल्या लावल्या? 5. मग आता कोणी टिकल्या जास्त लावल्या रे? राजूने. आता किती टिकल्या सोना जास्त लावल्या राजूने सांग पाहू. 4. बघा, म्हणजे राजूने 9 टिकल्या लावल्या, सोनाने 5 टिकल्या लावल्या, पण राजूने सोनापेक्षा 4 टिकल्या जास्त लावल्या. कितीने जास्त लावल्या, कितीने कमी लावल्या याला सुद्धा आपण वजाबाकीच म्हणतो. वजाबाकीसारखी संकल्पना सोप्या भाषेत आणि खेळाच्या माध्यमातून क्रीडन पद्धतीद्वारे आपण शिकवलेस तर मुलांना निश्चितपणे समजण्यास सोपी जाईल. धन्यवाद. नमस्कार. आपणासमोर मी 0 ते 20 संख्यांची मूर्त वस्तूचा वापर करून वजाबाकी करणे हा घटक आर्टवेस्रे मेथडच्या सहाय्याने कशा पद्धतीने शिकू शकते. या पद्धतीत आपण मुलांना खऱ्या वस्तू, चित्र आणि कलात्मक साहित्य वापरून गणित सोप्या पद्धतीने शिकवतो. शिकणे आनंददायी होते. मुलांच्या संकल्पना या पद्धतीने खूप चांगल्या प्रकारे स्पष्ट होतात. मुलांची सर्जनशीलता वाढण्यास या पद्धतीचा फार उपयोग होतो.
तसेच या पद्धतीच्या वापराने गणिती क्रिया बरोबरच त्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास फार मदत होते. म्हणूनच आपण आज हा घटक आर्ट बेस्ड मेथड म्हणजेच कलात्मक पद्धतीच्या साहाय्याने शिकवणार आहोत. चला मुलांनो, आज आपण कलेच्या साहाय्याने वजाबाकी करायला शिकूयात. बघा, तुम्हाला सर्वांना वेगवेगळ्या कला करायला आवडतात. या ठिकाणी आपण मुलांकडून अशा पद्धतीने केकचं चित्र तयार करून रंग देऊन घेतलेलं आहे. आता आपण मुलांकडून हे डेकोरेट करून घेऊयात. चला मुलांना, आपण आता यावर मेणबत्त्या आणि गोळे करून डेकोरेशन करूया. तू निळ्या रंगाच्या मेणबत्त्या बनव आणि तू हिरव्या रंगाच्या मेणबत्त्या बनव. या ठिकाणी मुलांनी अशा पद्धतीने मेणबत्त्या लावून केक डेकोरेट केलेला आहे. बघा मुलांना, या ठिकाणी आपण निळ्या रंगाच्या किती मेणबत्त्या बनवलेल्या आहेत? 5. आणि हिरव्या रंगाच्या 3. म्हणजे निळ्या रंगाच्या मेणबत्त्या काय आहेत? जास्त आहेत. कितीने जास्त आहेत? 2. 2ने जास्त आहेत. म्हणजे या ठिकाणी जेव्हा जास्त येतं म्हणजे 3 पेक्षा 5 कितीने जास्त आहेत? 2ने जास्त आहेत. म्हणजेच 5 वजा 3 बरोबर किती येतात? 2. म्हणजे जेव्हा आपण वजाबाकी करतो त्यावेळेस कमी जास्त ही संकल्पना त्या ठिकाणी येते. आता आपल्याला गोळे बनवायचे आहेत. गोळे बनवून सुद्धा खाली केक डेकोरेट करायचे. करा बघूया. ठीक आहे, छान. बघा, तुम्ही काय केलेले असे वेगवेगळे गोळे लावून हा केक डेकोरेट केलेला आहे. मला सांगा, या ठिकाणी गोळे किती केलेले आहेत तुम्ही तयार? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे 10 गोळे या ठिकाणी तयार केले. आणि मेणबत्त्या किती आहेत आपल्या दोन्ही मिळून? दोन्ही रंगाच्या मिळून मेणबत्त्या किती आहेत? 8. मग काय जास्त आहेत? गोळे जास्त आहेत का मेणबत्त्या जास्त आहेत? गोळे जास्त आहेत. बरोबर. म्हणजे गोळे 2ने जास्त आहेत. म्हणजे 10 वजा 8 केल्यानंतर वजाबाकी किती येते? 2. म्हणजे या ठिकाणी सुद्धा जास्तची संकल्पना आहे. म्हणजे ज्या ठिकाणी कमी आणि जास्त येतं त्या ठिकाणी आपण काय करतो? वजाबाकी करतो. या ठिकाणी आपण समुद्राच्या आतील जीवसृष्टीचे चित्र विद्यार्थ्यांकडून अशा पद्धतीने काढून घेणार आहोत आणि असे स्टिकरचे कटआउट बनवून आपण त्या विद्यार्थ्यांना त्या समुद्राच्या आतील चित्रावर चिटकवण्यास सांगणार आहोत. यावर तुम्ही काय करा, हे वेगवेगळे जे आपल्याला जलचर दिसत आहेत ते यावर चिटकवायचे. चिटकवा पाहू. छान. बघा, मुलांनी अगदी छान प्रकारे या ठिकाणी स्टिकर स्टिक केलेले आहेत. बघा मुलांनो, सांगा, या ठिकाणी तुम्हाला काय काय दिसते रे? काय आहेत हे? मासे आहेत. ही काय आहे? मगर आहे. हा काय आहे माहिती तुम्हाला? हा डॉल्फिन आहे. डॉल्फिन मासा आहे. ठीक आहे. या ठिकाणी फिश दिसतोय तुम्हाला, आहे ना? मासा दिसतोय. हा जो मासा आहे या मगरीपेक्षा जास्त आहेत की कमी आहेत रे? जास्त आहेत मगरीपेक्षा. कितीने जास्त आहेत? 2ने जास्त आहेत. म्हणजे या ठिकाणी आपण 4 मासे आणि 2च मगर आहेत. म्हणजे मासे काय आहेत? मगरीपेक्षा 2ने जास्त आहेत. म्हणजेच या ठिकाणी आपण काय करतो? 4 वजा 2 2 येतं, बरं की नाही? म्हणजे 2ने जास्त आहेत. म्हणजे या ठिकाणी आपण काय केली? वजाबाकीची क्रिया केली. हा सुद्धा काय आहे? मासाच आहे. पण हा कसला आहे? डॉल्फिन मासा आहे. हे जे इतर मासे दिसत आहेत आहे की नाही, त्याच्यापेक्षा हा वेगळा दिसतोय आपल्याला. आणि हे काय आहेत? मगर आहेत. मला सांगा, मगरीपेक्षा डॉल्फिन जास्त आहे का कमी आहे? कमी आहे. म्हणजे तो एकच आहे. मगर किती आहेत? 2 आहेत. आणि हा जो डॉल्फिन मासा आहे तो एकच आहे. म्हणजे मगर कितीने जास्त आहेत? 1ने जास्त आहे. बरोबर आहे ना? म्हणजे या ठिकाणी आपण 2 वजा 1 1 म्हणजे कमी जास्त किंवा जास्त कमी अशी संकल्पना येते. त्या ठिकाणी आपण काय करतो? वजाबाकीची क्रिया करतो. चला बघा, आज आपण वजाबाकी या तोरणाच्या साहाय्याने पाहणार आहोत. प्रथम आपण मुलांकडून अशा पद्धतीने गोल कापून घेऊन आज आपण या ठिकाणी 5चं तोरण बनवलेलं आहे. तर मुलांकडून गोल कापून आणि आपण 5चं तोरण कशा पद्धतीने तयार होतं हे मुलांना या तोरणाच्या साहाय्याने समजावून सांगूया. बघा, या ठिकाणी संख्या किती आहे रे मुलांनो? 5. 5 ही संख्या कशी तयार झाली बघा? ही किती आहे? 3 आणि ही 2. म्हणजे 5 ही संख्या 3 आणि 2 या संख्येपासून या 2 संख्येची बेरीज केली तरी तयार होते. किंवा काय होतं बघा, या 5 मधून 2 वजा केले की 3 ही संख्या तयार होते. तसेच या 5 मधून 3 वजा केले की 2 ही संख्या आपली तयार झाली. या ठिकाणी बघा, या ठिकाणी काय आहे? 5 आहेत. ही 5 आणखी वेगळ्या पद्धतीने कसं तयार होतं? 1 आणि 4 या 2 संख्या एकत्र म्हणजे यांची बेरीज केल्यानंतर सुद्धा काय होतं?
5 संख्या तयार होते. तसेच या 5 मधून 1 वजा केल्यानंतर 4 संख्या मिळते आणि या 5 मधून 4 वजा केल्यानंतर 1 ही संख्या तयार होते. या ठिकाणी बघा, या ठिकाणी सुद्धा काय आहेत 5 आणि ते खाली काय दिसत आहेत 5 आणि 0. म्हणजे 5 ही संख्या 5 आणि 0 यांच्या बेरजेने पण तयार होते. त्याचबरोबर 5 वजा 5 0 येतं आणि 5 मधून 0 वजा केल्यानंतर 5च राहतात. अशा प्रकारे आपण वजाबाकीच्या तोरणाच्या सहाय्याने सुद्धा मुलांना वजाबाकी शिकवू शकतो. अशा प्रकारे आपण 8 बेस्ड मेथड पद्धतीचा वापर करून गणित शिकणे आनंददायी व सहज बनवू शकतो. 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकी या पद्धतीच्या साहाय्याने केल्याने ती अधिक परिणामकारक होऊ शकते. मुलांना ही पद्धत वापरून अध्ययन करायलाही आवडते. आपण या पद्धतीचा वापर वजाबाकी करण्यासाठी करूयात. धन्यवाद.